कायदेशीर लढाई ही सुद्धा इतर कोणत्याही लढाईप्रमाणेच जिंकण्याकरता लढायची असते. त्यात आपला मार्ग अधिकाधिक सुकर करायचा असतो आणि विरोधकाच्या मार्गात जास्तीत जास्त अडसर निर्माण करायचे असतात. याच्यामध्ये गैर असं काहीही नाही. व्यवस्थेमध्ये जे काही पर्याय आहेत, ते सगळे पर्याय आपल्या बाजूने आणि विरोधकाच्या विरोधात वापरणं याच्यात काहीही गैर नाही. मात्र गेल्या 15-17 वर्षाच्या अनुभवात वारंवार माझ्या असं लक्षात आलेलं आहे, की अनेकदा या संध्या गमावल्या जातात. कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की महसुली न्यायालय असो, दिवाणी न्यायालय असो, इथे अनेक वाद जेव्हा दाखल होतात, तेव्हा ते अनेक टप्प्यांमधनं पुढे जात असतात. आणि प्रत्येक टप्पा हा त्यात सामील प्रत्येक पक्षकाराला एक नवीन संधी देणारा असतो. मात्र बरेचदा दुर्दैवाने होतं काय, की प्रत्येक टप्प्यावरच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही आणि त्याच्यामुळे ते प्रकरण पुढच्या टप्प्यावर जातं किंवा त्याचा विरोधकाला फायदा होतो. आता याच्यात जेव्हा मी विरोधक असं म्हणतो, तेव्हा वादी आणि प्रतिवादी हे दोन्ही त्याच्यात आले. म्हणजे जशा आपल्या व्यवस्थेमध्ये वादी करता काही संधी आहेत, तशाच समान संधी या प्रतिवादी करता सुद्धा आहेत. आणि प्रत्येक टप्प्यावरची ही प्रत्येक संधी आपण साधली पाहिजे. आता ही संधी साधायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर प्रत्येक टप्प्यावर अटीतटीची लढाई लढायची आणि प्रत्येक टप्प्यावरनं प्रकरण पुढे जाताना ते प्रकरण त्याच टप्प्यावर कसं राहील याच्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. मग हे प्रयत्न करायचा मार्ग कुठला? तर जेव्हा एखाद्या टप्प्यावर एखादं प्रकरण असतं, त्याचा निकाल येतो आणि तो तुमच्या विरोधात जातो, तेव्हा त्या निकालानंतर ते प्रकरण साहजिकपणे पुढच्या टप्प्यावर जातं. पण तुमच्या विरोधात झालेला जो निकाल आहे, त्याला आव्हान देण्याची तरतूद किंवा सोय जवळपास प्रत्येक कायद्यामध्ये, प्रत्येक तरतुदीमध्ये असते. पण गंमत काय होते, की बहुतांश वेळेला एखादा निकाल होतो, त्याच्यावरच आव्हान देऊन ते प्रकरण त्याच टप्प्यावर गुंतवून ठेवावं, हे बहुतांश वेळा घडत नाही. आता सर्वसामान्य पक्षकारांना याची माहिती नसते म्हणा किंवा वकील आणि कायदेशीर सल्लागार असतात, यांना सुद्धा याची माहिती नसते म्हणा किंवा हे सुचत नाही. पण त्यामुळे होतं काय, की एखादं प्रकरण एका टप्प्यावर आपला पराभव झाला, की तिकडनं ते पुढच्या टप्प्यावर जातं. म्हणजे ती लढाई संपते. आता एक साधं उदाहरण घेऊन समजवायचं झालं, तर समजा आपण प्रांताकडे किंवा एखाद्या महसुली न्यायालयामध्ये एखादं आर-टी-एस अपील दाखल करतो. ते आर-टी-एस अपील दाखल करायला समजा विलंब झालेला आहे. तर सगळ्यात पहिले सुनावणी कशाची होणार? तर त्या विलंब माफीच्या मुद्द्याची होणार. कारण विलंब माफ झाला तरच ते अपील पुढच्या टप्प्यावर जाईल. आता याच्यामध्ये अपीलार्थीच्या दृष्टीने विलंब माफ होणं हे महत्वाचं आहे आणि सामनेवाल्याच्या दृष्टीने तो विलंब नामंजूर होणं हे गरजेचं आहे. आणि या 2 पैकी कुठलातरी एकच आदेश होणार. म्हणजे एक तर विलंब माफ तरी होईल किंवा विलंब नामंजूर तरी होईल. मग या दोन्ही प्रकारात दोन्ही लोकांना एक समान संधी असते. ती म्हणजे विलंबाचा जो आदेश झालेला आहे, त्याच्यावर पुन्हा वरती अपील दाखल करायची. आणि त्या अपील दाखल करताना आपण तो विलंबाचा मुद्दा कायम पुढे-पुढे नेत राहतो. सुदैवाने जर तुम्हाला त्या अपिलामध्ये मूळ प्रकरणावर स्थगितीचा आदेश मिळाला, तर मूळ प्रकरण तिथल्या तिथे थांबतं आणि अपिलाचा मुद्दा तोच टप्पा पुढच्या पायरीवर जातो. म्हणजे ते प्रकरण पुढे जात नाही, पण ते प्रकरण पुढच्या पायरीवर जातं, अपिली न्यायालयामध्ये जातं. याच्यामुळे होतं काय, की ती जी लढाई असते, त्या लढाईचा तो टप्पा कायम असतो. म्हणजे एखाद्या टप्प्यावर जरी तुमचा पराभव झालेला असला, तरी त्या पराभवाविरोधात जर तुम्ही अपील, रिव्ह्यू, रिव्हिजन असे कितीतरी पर्याय असतात. थोडक्यात म्हणजे तुमच्या विरोधात गेलेल्या आदेशाविरोधात तुम्ही दाद मागणं, या मार्गाने ते प्रकरण त्याच टप्प्यावर अडकवून ठेवू शकता. अर्थात याच्याकरता आपल्याला त्या टप्प्यावर जो आदेश झालाय त्याच्या विरोधात अपील, रिव्ह्यू, रिव्हिजन म्हणजे दाद मागणं आणि आपण जी दाद मागितली त्याच्यात मूळ प्रकरणावर स्थगिती मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण मूळ प्रकरणावर जर अपिली किंवा वरच्या न्यायालयाने स्थगिती नाही दिली, तर खालचं मूळ प्रकरण हे त्या गतीने पुढे जात राहतं. केवळ तुम्ही एखाद्या आदेशाविरोधात दाद मागितलेली आहे, म्हणून मूळ प्रकरण तिथल्या तिथे थांबून राहत नाही. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मूळ आदेशाविरोधात अपील करायचा जो कालावधी आहे, तो संपेपर्यंत तुम्ही ते प्रकरण तिथेच थांबवावं, अशी न्यायालयाला विनंती करू शकता आणि अशी विनंती जर मंजूर झाली, तर किमान अपील कालावधीपर्यंत तरी ते प्रकरण त्याच टप्प्यावर अडकून राहतं आणि हे प्रत्येक टप्प्याकरता तुम्ही करू शकता.
म्हणजे तुमचं प्रकरण दिवाणी असो किंवा तुमचं प्रकरण महसुली असो, मग विलंब माफीचा अर्ज असो, विलंब माफ करणारा आदेश असो, मंजूर नामंजूर करणारा आदेश असो किंवा मनाई हुकुमाचा आदेश असो, तात्पुरत्या मनाई हुकुमाचा आदेश असो, एखाद्या समन्सचा आदेश असो, एखाद्याला पक्षकार करण्याचा आदेश असो, एखाद्याला पक्षकार न करण्याचा आदेश असो. थोडक्यात म्हणजे काय, की कोणतंही प्रकरण विविध टप्प्यामधनं जाताना प्रत्येक टप्प्यावर कुठलं ना कुठलं प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या प्रक्रियेविरोधात दाद मागायची संधी प्रत्येकाकडे असते. आणि त्या प्रक्रियेविरुद्ध तुम्ही जर दाद मागितली, तर तुम्हाला ती लढाई लांबवता येते आणि तुम्हाला आपल्या विरोधात जी गोष्ट गेलेली आहे, त्याच्या विरोधात दाद मागून ती गोष्ट आपल्या बाजूने वळवता येईल का? अशी अजून एक संधी मिळते. आता दरवेळेला गुणवत्तेवर हे प्रकरण किंवा हे अपील टिकेलच याची काही खात्री नसते. म्हणजे एखादा आदेश जो असतो तो योग्य असतो आणि अपिली न्यायालयामध्ये सुद्धा तो कायम होऊ शकतो, ही शक्यता आपण गृहीत धरायला पाहिजे. विशेषतः जेव्हा एखादा अर्ज, एखादा आदेश होतो, तेव्हा त्याची गुणवत्ता किती आहे, आपल्या बाजूची किती आहे, विरोधकाच्या बाजूची किती आहे, हे तुम्हाला किंवा तुमच्या वकील आणि कायदेशीर सल्लागाराला चांगलंच समजत असतं. पण केवळ अपील करून यश येणार नाही म्हणून अपील करायचं नाही, हा पूर्ण किंवा संपूर्ण विचार आहे असं किमान मला वाटत नाही. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपला मार्ग सुकर करत जाणं आणि विरोधकाच्या मार्गामध्ये अडसर निर्माण करत जाणं, हे जर आपण विजयाकरता लढाईत उतरलो असलो, तर आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून जरी एखादा निकाल गुणवत्तेवर आलेला असेल, गुणवत्ता तुमच्या बाजूने नसेल, तरी सुद्धा जर तुम्ही त्याच्या विरोधात दाद मागितली, अपील दाखल केलं, रिव्हिजन किंवा जे काही योग्य ठिकाणी असेल ती दाद मागितली, तर ते एक नवीन प्रकरण, एक नवीन लढाई समोरच्या व्यक्तीला करणं क्रमप्राप्त होतं. बरं त्याच्यात यश येतं का नाही येतं हा वेगळा मुद्दा. त्याच्यात स्थगिती मिळते का नाही मिळते हा वेगळा मुद्दा. पण एक लढाई जी असते, ती आता 2 आघाड्या एकत्र लढवायला लागतात आणि जसं तुम्हाला 2 आघाड्या लढवायला लागतात, तसंच तुमच्या विरोधकाला सुद्धा त्या 2 आघाड्या लढवायला लागतात. म्हणजे कसं असतं, की कोणतीही लढाई शेवटपर्यंत लढण्याकरता प्रत्येकाकडे वेळ, पैसा आणि मेहनत याची मर्यादित संसाधनं असतात. आणि ती संसाधनं एक वेळ अशी येते, की ती संपायला येतात. म्हणजे काही वेळेला न्यायालयामध्ये हे एखाद वेळी तुम्हाला निष्ठुर वाटेल, पण हे वारंवार ही पद्धत वापरली जाते, ही स्ट्रॅटेजी वापरली जाते, की जिथे तुम्ही गुणवत्तेवर जिंकू शकत नाही ना, जिथे तुमच्याकडे काही बलस्थानं नाहीयेत, तिथे समोरच्याला दमवून तुम्ही विजय पदरात पाडून घेऊ शकता. आणि आपले बाजीराव पेशवा जे होते, त्यांनी पालखेडच्या लढाईमध्ये दुसरं काय केलं? पालखेडच्या लढाईमध्ये निजामाचं पारडं जड होतं आणि बाजीराव पेशव्यांचं पारडं तेवढंसं मजबूत नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्याला पाहिजे तसं रणभूमी निवडली आणि त्याच्या आधी त्याला गोल-गोल फिरवून दमवलं. आणि तसं झाल्यामुळे पालखेडच्या लढाईमध्ये बाजीराव पेशव्यांचा निजामावर विजय मिळवता आला. म्हणजे हे अनादी काळापासून होत आलेलं आहे, अनंत काळापर्यंत होत राहणार आहे. आणि एकदा आपण विजय मिळवायचा हे ठरवलं ना, एकदा आपण साध्य ठरवलं, की साधनाचे विधिनिषेध आपण पाळायचं काहीही आवश्यकता नाही. हे सगळं कधी हा सगळा नैतिकता, अनैतिकता, नीती, अनीती, योग्य, अयोग्य हा विचार कधी करायचा? न्यायालयामध्ये उभं राहण्यापूर्वी. मागे मी एकदा जो व्हिडिओ केला होता, की न्यायालयात येण्यापूर्वी कोणत्या गोष्टी बाळगा आणि कोणत्या गोष्टी टाकून द्या. त्याचाच विचार आपण या मार्गाने सुद्धा केला पाहिजे. म्हणजे एकदा आपण लढाईला उतरलोय, एकदा आपण जिंकायला उतरलोय म्हटल्यावर सगळ्या नैतिक मार्गांचा आपण वापर केला पाहिजे. सगळ्या व्यवस्थेतल्या पळवाटांचा, वाटांचा वापर आपण केला पाहिजे. त्या उपलब्ध वाटा वापरणं नैतिकतेच्या, योग्यतेच्या कसोटीवर टिकतं का नाही टिकतं, हा मुद्दा थोडा बाजूला ठेवला पाहिजे. जर आपल्याला, आपल्या वकिलांना, आपल्या कायदेशीर सल्लागारांना ते योग्य वाटत असेल, परवडत असेल, तर आपण प्रत्येक टप्प्यावर झुंज दिली पाहिजे आणि ती झुंज कडवी दिली पाहिजे. एवढंच नव्हे, तर त्या झुंजीत अपयश जरी आलं, तरी तीच लढाई पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी तीच लढाई पुढच्या पायरीवर नेली पाहिजे. जेणेकरून आपल्याला ती लढाई लांबवता येईल, समोरच्याच्या मार्गामध्ये अडसर निर्माण करता येईल आणि आपल्याला हवा तसा विजय किंवा आपल्याला हवा तसा समझोता घडवून आणण्याच्या दृष्टीने हे निश्चितपणे फायद्याचं ठरतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, की हे नैतिकतेच्या चौकटीत बसणारं आहे का? तर 100% नाही. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा आपण लढाईला उभं राहिलो, की नैतिकता वगैरे या गोष्टींचा विचार करणं परवडणारं नसतं, किंबहुना ते शहाणपणाचं नसतं. म्हणून एकदा लढाईला उभे राहिलात, की विजय
आणि त्याच्याकरता आवश्यक सगळ्या गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीनेच आपण आपली वाटचाल केली पाहिजे, असं किमान माझं तरी मत आहे. या विषयाबद्दल, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.